400 किलोमीटरचा आणि 200 किलोमीटरचा फरक आहे. म्हणजे आताकडे जायचं म्हटलं तर मला चक्र वगैरे येते म्हणजे मला म्हणते पुण्याला मी त्याच्याकडे 15 दिवस चक्र गेलो बाबा तिथे हो कसं जाऊ आता एवढी म्हणली होती चल 2 दिवस बाई चलती का नाहीच करते प्रत्येक वेळेस. लग्नात जात होतो लागणार नाही हो ते डुगू गिगूला बघायला तुम्हाला जायचं. त्याला पाहिलं मी. हा त्या पुरणपोळ्यामध्ये पुरण जास्त भरती आहे. काय करते नात्याचं? आता इतक्याच्या गावाकडे हो का रस केला का नाही? आता याच्या 3 पोळ्या खाऊन दाखवेन त्याला आता गिफ्ट देईन. काय पाहू म्हणते आता काही नाही पाहिजे पाणी ते सांगा 1000 रुपये तपोनची आत्या ती नाही आजी कुठे तपोनची? आईचं काय आमचं काम आवरलं नाही बाबा. आईचं चालूच आहे दमाला मी. आणि आज मेथीची भाजी केलेली तुमच्या माहितीसाठी जी शिजत आहे. आणि आमच्या घरची मेथीची भाजी अशीच असते जिला थोडी ही चव नसते. नमस्कार हा कर ना पिऊ नमस्कार कर. हा टिटेल पप्पी द्या. हा हे बघा आज हे दोघी जण तुम्हाला दिसत असन. आम्ही दिसायला व्यवस्थित हा ते या दोघी जण तुम्हाला दिसत असन. या दोघी जणी खूप 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 वेड्यावानी करायला लागलेत. हे बघा मोबाईल तुला पाहिजे का? बरं मोबाईल पाहिजे त्याला सुधारून देऊ का? बरं माझं दुकानीन बाळा तिथून सुधारून तुला हा भेटून घ्या एकदा. टिट्ट्याला भेटून घ्या. टिट्ट्याला आगापणा करत. टिट्ट्या हसून दाखव. राम राम करा. राम 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 राम. हा नाकामुळे जर तुम्हाला पहा वाटत नसेल पण काय करणार काम काय बोल. नाही आता आम्ही आंघोळी केल्या सगळ्यांनी टिट्ट्यानं हा पिऊनं परीनं हा दिसलं तर आम्हाला फ्रेश वाटायला लागलं. जरा थंड पाण्याने आंघोळी केल्या आहे ना बा. बस पप्पा म्हण चल एकदा. पप्पा म्हण पप्पा मम्मा नाही पप्पा बेटा. हा तात्या म्हण तात्या नाही असं म्हटलं की म्हणणार नाही. एवढी तर आगाऊ पोरगी ती. जा मम्मीकडे पळ. मम्मीकडे जा. हा चालली बघा मम्मीकडे. आणि आज आहे ना आमच्या इथे तुम्हाला दाखवतो मी आज विशेष काय आहे. चला आज विशेष आहे ना हे बघा इकडे सगळ्या वेळा तुम्हाला दिसतील. आज विशेष काय आहे? कुरड्या पापड्या पुरणपोळ्या. आमच्या इथे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो पाहुणेच पाहुणचार करतात स्वतःच खातात. आता इकडे पोळ्याला बसली. इकडे भजे तळलेत ते गरम आहे. इकडे चटका बसून लांब हो चल. आई पाहुण्यांनाच काम करायला होतं तुम्ही. मला आताच्या हातच्या पुरणपोळ्या खायच्या म्हणून आता इकडे पुरणपोळ्या खाते. आता पुरण जास्त भरू नका. हा आता पुरणपोळ्यामध्ये पुरण जास्त भरती आहे. काय करते नात्याचं? हो का रस केला का नाही? आता याच्या 3 पोळ्या खाऊन दाखवेन त्याला आता गिफ्ट देईन. काय पाहू म्हणते आता काही नाही पाहिजे पाणी ते सांगा 1000 रुपये. चला या इकडचे घरात या चला. आता बोलली काय 3 पोळ्या जर खाल्ल्या तर 1000 रुपये देतो म्हणते. देता का? 3 पुऱ्या खाईन मी. पोळ्या पुरणाची 3 ना. आमच्या हाताने करीन आम्ही. आपण नाही एकच जण खा म्हणते ती. हे म्हणते आपण खाऊ म्हणते. अरे वा मनीषा खाशीन का तू 3 पोळ्या? मी खाईन 1000 रुपये. आता तुम्ही खाईन करा मी खाईन. पहा बरं 1000 रुपये दिले पाहिजे पण हा खाईन मी. हा देसाला 1000 रुपये. हा तुमच्या म्हणजे बसून खाते मी बस. तुम्हीच 3 पोळ्या काढून द्या. हा तुम्ही तुमच्या हाताने करून मला चॅलेंज लागला. हाताच्या 3 पोळ्या खाईन त्याला आता 1000 रुपये देईन. तू आहे का चॅलेंज मध्ये पार्टिसिपेट करते का? हा थांब ना बेटा थांब घेते थांब ना रड नको ना. कडा तळले बघ आईनं कडा करते बघ. बाप्पा कडा तळल्या रे आईनं. खातीन तू ते आईनं पाय कडा ते नाही म्हणते माझे हात्यावरती
आत्याला बरोबर आहे. कोमल निसर आगायला मध्ये हाव का होत्या भाषा एकच आहे तुम्हाला नाही ना म्हणाल तुम्ही भाषा मराठी भाषा भाषा नाही भाषा म्हणलं तुम्ही भाषा. काय कोमल एक एक शब्द पकडती भाषा तू चुकीचं आहे का नाही हे सांग बरं. चला लागा आता यांना जेवण करू घातलंय सगळ्यांना तेव्हा हे जरा व्यवस्थित बसलेत. का रे बा बस ऐक भाई पापड खायली तू पापड खाती हा माझ्या पिऊला द्या ना थोडंसं घे ग पिऊ टिट्याला खाऊ घाला हा हे बघा हे बहिणीचं प्रेम बरं का हे जगात तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही. तुम्हाला फक्त हे सावळे फॅमिलीमध्ये बघायला भेटन नाही का बा हा बस रे बस ना किती खाऊ घालतो रे तो लयच रे बाबा तू नुसतं या पोरीच्या मागे लागतो तो हाव ह्या कडा आणला खायला. आता मज्जा कोणाला खायच्या तुला खायची का मी देत थांब थंड होऊ दे थांब थंड होऊ द्या थंड झाले देतो हा खाली बसून खायच्या सोप्यावर जायचं नाही हे असे सोंग करतात बघा या थांब तिथे थांब बस तू बस थांब बेटा थांब थंड होऊ दे थांब धर ह्या कडा खायला इकडे कच्च्याच खाणं चालू आहे या खाईनं तळलेल्या हा का सर्दी झाली ती ह्या खायच्या नाही या कच्च्या खायच्या वा रे वा सर्दी झाली तिला ही खात नाही ती त्या कच्च्या खाऊ राहिली वा रे वा छान आहे का बेटा इकडे बघ छान आहे का पिल्लू छान आहे हा ती बी शिकली आता छान आहे का पिल्लू हा छान आहे का बेटा हा छान आहे का हो हा करा शिकली बरी शिकली ती हो हा करायची अशी न्याम करून खाती फक्त नाकामुळे शो गेला आमचा आता लागलं रे बाबा आता केस कापायची उद्या त्याची आता मस्त कट करून हा आता तिच्या पप्पाला काही टाइम नाही आपल्याला जावं लागणार घेऊन तिला जशी पिऊची का तशी करून आणायची हा नाही असं गोल कट मार दिला नाही का बा पप्पाला टाइम नाही तुझ्या हा पप्पा चांगले बराचशी खांदाला जाते तिचे हा पप्पा जर हे दोन आता दोन पाहिजे वा रे वा आता हे कसं हातामध्ये खेळणं दिलं नाही थोड्या वेळ थांबते त्या नाहीतर मग त्या बाया परेशान करते बायांना आईला घामाला हो हो काय म्हणली आई मग तू चॅलेंज घेतलं का त्याचं आता घाबरली ना रे का आता तुम्ही खासाल करू मग घ्यायचं ना तरी बी खायचे ना 3 पप्पा एकच जात नाही मला. पण तरी आपल्या हातावर भरोसा नाहीये तुला तर खरं खाते 3 पोळ्या एकच जात नाही. लय विषय आत्याचा आमच्या हाताला वाटलं खात्या नाही. आत्याला विचार करते कुठून देईन 1000 रुपये मग तेच तर बघ थोडीशी खाऊ. असा विषय यांचा चल पिओ बाय कर बेटा अरे, आताच कर. बाय कर हे बाय कर दे बा. रस्ते संपले. हा बाय कर सध्या नाही थांब थोडी वेळ चल टिटे बाय कर टिटू बाय करा बाय चला आम्ही तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतो बाय कर बेटा हा हे बाय हा, मनीषा. का ग दादामध्ये बसून खा लागले तुम्ही दोघी जणी तिथेच पाय पा एकदरी निधी काय आणलं आता ही कढी पण आणली बघा सगळ्यांना वाकडे दाखवती का तू पंखा कमी कर बाई ए रुदू आवाज करू नको ना
ते मोबाईल कुठे ठेवला जान त्याला सांग ना की त्याला वाजू नको रे. काऊन ऐकत नाही तो एवढे दिलास राणी. तो नाही तो परीचा खेळायचा मोबाईल तुम्हाला दाखवतो मित्रांनो. ओ राणी तू दिलं सुचवलेलं पहिले. तू समजायला नाही वाटत तुला. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा थोडी का ते पण नाहीये. ते म्हणाल तू प्रत्येक वेळेस का त्याला बोलतो त्याचे काम तुम्हाला सांगितले ना तुम्हाला विश्वास बसणार नाही त्या कामावर. वरती पाय आहे का मी तिकडून वरती हात दाखवायचं तुला. आमच्या आता गेल्यात बाबा घरी सकाळीच गेल्यात. मी काय त्यांचा व्हिडिओ वगैरे घेतला नाही. इथं ठेव पिल्लू ते इथं ठेव चल ठेव तिथं. तुमचं आवरलंच नाही वाटतं अजून. बापरे आज खूप मला आळस आल्यासारखं होतंय कारण की आज बरेचसे कामं करायचे आहेत. कोमल काय खूप काम आहे मला आज. तुम्ही हाताने करून देता. तुझं काय ग बोलत जा नाही तुम्ही बोलत जा. ती 2-2 मिनिटाला पा करते मी 2-2 मिनिटाला काय काय म्हणायचं तिला. मग करत जा ना आता लय तुमची. बर ऐकलं मित्रांनो तुम्ही तुमची लेक तर तुम्ही पप्पा करायलाच पाहिजे का सगळं. आली बस चल मला तू सांग दीदी कुठे गेली आपली. मम्मी कुठे आहे का. आत्या कुठे गेली आपली तपोनची आत्या. ती नाही आजी कुठे तपोनची. आईचं काय आमचं काम आवरलं नाही बाबा. आईचं चालूच आहे दमाला मी. आणि आज मेथीची भाजी केलेली तुमच्या माहितीसाठी जी शिजत आहे. आणि आमच्या घरची मेथीची भाजी अशीच असते जिला थोडी ही चव नसते. काय 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 बोललीस तू. खायला बसल्यावर पूर्ण प्लेट लागते म्हणते. पडशी ना पडशीन. हे बघा बेव दाखवते की तू आम्हाला. तू भीती दाखवती का आम्हाला. हा हा राणी पळाली राणी. हा तर काय माहितीये का आता आत्या वगैरे गेलेली आहे. हो 1 तारखेला आहे ना सुदर्शनची जी मावशी आहे ना त्यांचं वर्ष श्राद्ध आहे 1 तारखेला. तर मी 2 किंवा 3 तारखेला निघेल घरून. हा तसं का हां तर मला तिकीट वगैरे पण काढायचे आता ट्रेनचे. 1 तारखेला तुम्हाला म्हटलं होतं मी तिथं रूम मिळणार आहे आपल्याला. पण मी 2-3 तारखेला जाईन मी. त्याला झेटूनच नको तुला काहीच झेटू नको त्याला. आणि आता तयारी पण करायची आहे. थोडेफार दिवस जवळ आलेले. आजची तारीख 29 आहे काय 28 आहे. 28 3-4 दिवस आहेत अजून. मग आपण रवाना होऊन जाऊ पुण्यासाठी. बाकी तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पुणे म्हणत नाही आहे कारण की बरेचसे लोक कदरलेत आता पुणे ऐकून त्यामुळं. ठीक आहे पण जे आपले चाहनेवाले हे चाहते आहे ते आम्हाला चांगलेच कमेंट्स करताय. त्यांच्यासाठी तर मी हा व्हिडिओ बनवतच असतो. आणि एकंदरीत असा विषय असतो बघा. ऊन तर आमच्याकडे विचारूच नका. उन्हाळ्याने सगळे हाल व्हायला आणि रात्री झोपसुद्धा येत नाही. उन्हाने एवढं ऊन पडलं सगळी परेशानी चालू आहे. कायच करावं कायच नाही. तर काय ग काल खायचे असतं ना मग पुरणपोळ्या 3. आता नाही म्हणे. पिऊ इकडे 1 मिनिट बाळा. हे जर तुला मी परिचय देतो इकडे. पाय पेपरचं कसं धिंगाण घाल राहिला का रे सोंगाड्या. मला तेच वाटायला म्हणले कदर राऊंड दुधात. गाडी बसून लावते. रुद्र तू असं का वागतो रे बाळा. तुझ्या अंगात काही घुसतं का सांग मला स्पष्ट. आता माचीसच घेतली काळं उगवायला. हा ना आणि मोबाईलसाठी चालू तुमच्या सगळ्याला वाटत असं मी त्याचा एवढा काऊन राग करतो. तो काय करतो माहिती का तो एवढा बंड आहे ना विचारू नका. ती बंड म्हणण्यापेक्षा बंडाला पण मागे सोडीन तो एवढा आगावे. हा परत मी बोललो ना मग परत मग ते मम्मीकडे जातो रड असे पाय तणकत जातो तो आणि रडत बसतोय एका कोपऱ्यात. अरे रे मला तू सांग ते काऊन तोडलं तो. हा मोबाईलला 6 महिने झाले त्या परिचय आणलेला 6 महिने 7 महिने. आमची बरी एक वस्तू सुद्धा तोडत. हा मस्त चालू होता. इथं आल्यावरच कसं काय बंद पडला आणि कसं काय तोडला त्यांनी दातानं कुरतडला. कायच करावं
पिऊ सुद्धा एवढी आगाव नाहीये. हाय पिऊ पण एवढी नाहीये त्याच्या एवढी. त्याने तर हद्द पार केलेली. चल बोल इकडे बघ. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. हिला काय केलं रडासाठी मी? हिला काय केलं? रडू पडली तू? पडली? हा असं काय हे थोडंफार रडणं पण तुम्हाला बघावं लागेल आमच्या लेकरांचं. ती आली तिच्याकडं. काय ग? माझा हात बी धरू नको म्हणते बाबा ही पोरगी. हा नाकानं उठून दिसायला लागली ती. आजी आलेली आहे. आजीचा नमस्कार घेऊन टाका एकदा. चला करा आजी. नमस्कार. मग तुमची लेक एवढी म्हणत होती तुम्हाला जायचं ती सोबत 4 दिवस. नाही बाबा माझ्या होत नाही जाणार आता कुठं. तुम्ही किती वेळा म्हणले आता तुम्हाला चलती बाई चलती का बाई? मी घर सोडित नाही ना. हा नका सोडू तुम्ही घर. पण 4 दिवसांनी काय फरक पडणार तुम्हाला? 4 दिवस नाही 2 दिवस नाही म्हणजे नाही. कायच बोलाय आता? हो मग पुढे चक्करीची भाऊ मला काय कर्ज कुठे पाहिजे. अहो पण ती तुमच्या सोबत होती ना. तुम्ही एकटी थोडीच जा म्हणली होती ती. सोबत होती पण काय झालं नाही बाबा. मी जात नाही बरं कुठं उरात आता नाही होत माझ्या जाणं होत नाही आता येणं होत. आणि तुम्ही तर म्हणता पुण्याला येणं चक्कर मारी म्हणतोय सोबत मी त्यासाठी मी पायवरती बसून जायचं बसून यायचं कोणी. हा मग इथं बिथं बसूनच जायचं होतं ना. नाही 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 इथं आमची झाली फरक आहे बाबा. पाहिजे आता सो 400 किलोमीटरचा आणि 200 किलोमीटरचा फरक आहे. म्हणजे आताकडे जायचं म्हटलं तर मला चक्र वगैरे येते म्हणे. मला म्हणते पुण्याला मी त्याच्याकडे 15 दिवस चक्कर 10 दिवस गेलं बाबा तिथे नाही हो कसं जा. आता एवढी म्हणली होती चल 2 दिवस बाई चलती का नाहीच करते प्रत्येक वेळेस. मी नाही जाणार. लग्नात जात होते भाषा चालायची. लागणार नाही हो त्या डुगू गिगूला बघायला तुम्हाला जायचं. त्याला पाहिलं मी केव्हा पाहिलं? मागून गेलो पाहायला. तर बायानच दिला का? त्यावेळेस गेलता का तुम्ही? हा हवाय आजी गेली तो काय पाहून आली. असं आहे. आता तुम्हाला वाटत मी आजीला कोण ढकलतोय तू रिकाम्यानी? नाही ना सुदर्शन मला सुदर भाऊ मला इतकं हाल नाही जमत जास्त. एवढं जास्त खाली की माझी वाज देईन होती लोकांच्या घरी जातो मग टेन्शन मला लोकांच्या घरी. मग असं सोय सोय हो कळालं की तुला? सोय नाही लागत लोकांच्या. जाऊ द्या थोडा मग विषय. लोकांच्या घरी सोय लागत नसती हाच एक विषय असल्यामुळे आमची आजी जात नाही. बरोबर का आजी? चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र.